रमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। आणि अभिजित दिपके यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या आईवडिलांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे ती आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतली आहे। पाहूयात। दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांना उपोषण करत असताना उपचारासाठी सरकारने उचललं आणि त्यानंतर लगेच अभिजित दिपके यांनी घोषणा केली की ते हे उपोषण कंटिन्यू करतील। अभिजितचे आई वडील आहेत आपल्यासोबत। पहिला प्रश्न तुम्हाला, 20-25 दिवस झालं तुमचा मुलगा या ठिकाणी जवळपास महिना झालाय। हो, महिनाच होतोय। विद्यार्थ्यांसाठी झटतोय, दिल्लीमध्ये ठाण मांडून आहे, मात्र सरकार फारसं गांभीर्याने घेताना दिसत नाही। नाही, चांगलं चालू होतं ना, त्यांचं शांततेत चालू होतं। आज त्यांना उचलून नेल्यामुळे मग आता तोही आमरण उपोषणला बसलेला आहे, तर आम्हाला त्याची चिंता वाटते। फोनवर बोलणं झालं सकाळी? नाही ना, 3 दिवस झालं बोलणंच नाही झालं, त्याचं आमचं बोलणंच नाही झालेलं आहे। बरं, आई म्हणून सरकारला काय सांगायचंय तुम्हाला? सरकारने असं करायला नव्हतं पाहिजे, चुकीचं केलं ना त्यांनी। पोरच शांततेत पार पाडत होते आंदोलन। 20 तारखेच्या नंतर त्यांना काय डिसिजन घ्यायचं होतं घ्यायचं होतं ना त्यांनी, पण सध्या घ्यायला नव्हतं पाहिजे सरकारने असं। आम्ही आता 20 तारखेचीच वाट बघत होतो ना, की लेकरं आता घरी येतील। 1 महिना झाला तो बाहेर आहे, त्याच्याच टेन्शन मध्ये आहेत आम्ही पण। सरकार का गांभीर्याने घेत नाही? एवढे सगळे विद्यार्थी तिथे येत आहेत, आता ते सरकारांना माहिती काय आहे काय नाही। आपल्यासोबत वडील देखील आहेत, तुमचं बोलणं झालं त्याच्याशी? नाही, बोलणं नाही झालं। मग 4-5 दिवसापूर्वी बोललो होतो त्याला, त्याच्यानंतर बोलणं नाही। माझी तब्येत बरोबर नव्हती। बरं, आता स्वतः उपोषण करण्याची घोषणा केली आहे, वडील म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, प्रतिक्रिया काय असणार आहे, जशी तो वडील म्हणल्यावर कोणाला तर मुलाची चिंता वाटणारच आहे। पण मला जशी वडील म्हणून एक माझ्या मुलाची चिंता वाटते, की तसं जो गादीवर बसलेला माणूस, जो जिम्मेदार व्यक्ती आहे नरेंद्र मोदी, यांना थोडी मी अशी हे करतो की त्याला देवाने सद्बुद्धी द्यावं। जे देशातले एवढे पूर्ण देशामध्ये विद्यार्थी ठिकठिकाणी उपोषणाला बसत आहेत, म्हणजे ते काय कोणाच्या मरणाची वाट पाहत आहेत का? किती जणांनी जीव द्यावा यांच्यासाठी? यांना तर लेकरू नाही, ना बायको नाही, याला कसली हे नाहीये, दया माया काहीच नाही। तर असं मी देवाजवळ प्रार्थना करतो की हजार माणूस असेल, नरेंद्र मोदी हजार माणूस असेल, माणूस या प्राणी गटातला असेल, तर त्याला देवाने सद्बुद्धी द्यावे की त्या विद्यार्थ्यांचं बोलणं त्यांनी ऐकून घ्यावं। आता आम्ही पण उपोषणाला बसणार आहे तिथे जाऊन। तुम्ही दोघे पण? हो, आम्ही दोघे पण जाणार आहे। परत तुम्हाला सांगतो, मोदी जर हा माणूस असेल, मनुष्य प्राणी, या पृथ्वी तलावर जेवढे जीव असतात त्याच्यामध्ये एक स्पेसिस आहे मनुष्य प्राणी, आणि तो सर्वात बुद्धिमान आहे, विचार करू शकतो, तो योग्य निर्णय घेऊ शकतो। तो जर माणूस असेल तर त्याला देवाने सद्बुद्धी द्यावी, नाही तर त्याने स्वतःला मनुष्य म्हणून घेऊ नये, माझं हे म्हणणं आहे। निश्चित तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत हे सगळं बघून? हो, ते असू येणारच नाही, माझ्या डोळ्यात असू आहेत ना, मग तसं त्याला कळायला पाहिजे ना। हे विद्यार्थी का पाकिस्तान मधले आहेत का? दुसऱ्या देशातले विद्यार्थी आहेत, भारतीय विद्यार्थी आहेत ते। एवढं निर्दयी या व्यक्तीने वागू नये, याच्या डोक्यामध्ये सत्तेची धुंदी चढलेली आहे, हिटलर सारखी। त्याच्या डोक्यात धुंदी चढलेली आहे, ती उतरेल त्याची, लोकशाही मार्गानेच उतरेल त्याची। का माझं कोणी नीटमध्ये, माझं कोणी नाहीये, माझी मुलगी नाहीये, माझ्या मुलाने नीट परीक्षा दिलेली नाही, आणि ज्यांनी कोणी आत्महत्या केलेल्या आहेत ते पण माझ्या कुठल्या आमच्या नातेवाईकातले नाहीत, किंवा विशेष आता जातीवर किंवा धर्मावर येऊ नये, पण आमच्या समाजाचे सुद्धा नाही आहेत कोणी त्याच्यामध्ये। असतील एक जिथं, मी तेवढं खोलमध्ये जात नाही, मला जायचं नाही जाती धर्मावर। पण या नरेंद्र मोदीला परमेश्वराने अक्कल द्यावी आणि त्या मुलांचं काय म्हणणं आहे ते ऐकावं, ही माझी प्रक्रिया, ती त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही। ठीक आहे, आई म्हणून तुमची हीच आम्ही पण जाणार त्याच्यासोबत, आम्ही पण बसणार ना उपोषणाला। त्याचे काही घरातलं कोणी नाहीये ना, चला बाबा त्याच्या घरातले त्याचे भाऊ बहीण चुलते कोणी असते, त्यांचे लेकरं असते, तर आम्ही म्हटलं असतं नाही बाबा याचंही कोणी, त्याचं कोणीच नाहीये ना। एक तर त्याचं लग्न पण नाही झालेलं, चला त्याचा परिवार काही असेल म्हणून। आता आई वडील म्हणून आम्हाला तर उपोषणाला बसणं भागच आहे त्याच्या मागे। ठीक आहे, ही अत्यंत उद्विग्न प्रतिक्रिया आहे आई वडिलांची। ही साहजिकच आपला मुलगा 30 दिवस झालं या सगळ्यांशी झगडतोय, दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलाय, मात्र सरकार त्याला फारसं गांभीर्यानं घेत नाही, आणि त्यामुळे साहजिकच चिंता आजही त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते। ही प्रतिक्रिया जरी उद्विग्न असली तरी ही वडील आणि आईची प्रतिक्रिया निश्चित आहे, आणि साहजिकच ती तेवढी भावनिक असणारच आहे, आणि त्यांना सरकारला आवाहन केलंय की हे
तात्काळ प्रश्न मार्गी लावा, अन्यथा अभिजितच्या सोबत आम्ही आई वडील म्हणून देखील त्याच ठिकाणी जाऊन उपोषणाला बसू. आता तरी सरकार गंभीर होईल आणि या उपोषणावरती, या आंदोलनावरती योग्य तोडगा काढेल ही अपेक्षा आपण करूयात. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. तर अभिजित दिपकेंच्या आई वडिलांनी चिंता व्यक्त करत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री